नमस्कार मंडळी, स्वागत आहे. आज आपण एका अशा छोट्याशा घटकाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यानं अक्षरशः आपलं जग बदलून टाकलंय. आपण बोलतोय NPN ट्रान्झिस्टरबद्दल, ज्याला आपण एका सोप्या नावानं ओळखूया, एक इलेक्ट्रॉनिक सँडविच. आणि हे मी काही उगाच म्हणत नाहीये. आपल्या स्मार्टफोनपासून ते मोठमोठ्या सॅटेलाईटपर्यंत आजच्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या केंद्रस्थानी हाच छोटासा घटक आहे. खरं तर हा इतिहासातल्या सर्वात महत्त्वाच्या शोधांपैकी एक आहे. आणि गंमत म्हणजे हे सगळं समजून घेण्याची गुरुकिल्ली एका अतिशय सोप्या गोष्टीत दडलेली आहे. याच्या मुळाशी आहे एक साधं सँडविच. आता हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, बरोबर? पण चला आपण यात जरा खोलवर शिरून बघूया. हे बघा, हे आहे त्या आपल्या इलेक्ट्रॉनिक सँडविचचं खरं रूप. यात काय आहे तर N प्रकारच्या सेमीकंडक्टरच्या 2 थरांमध्ये P प्रकारच्या सेमीकंडक्टरचा एक पातळसा थर अगदी सँडविचसारखा दाबून बसवलेला असतो. म्हणजे कसं, NPN, ब्रेड फिलिंग ब्रेड, अगदी तसंच. तर मग ह्या इलेक्ट्रॉनिक सँडविचच्या आत नक्की दडले तरी काय, ते कसं बनलेलं आहे आणि त्याच्या प्रत्येक भागाचं काम काय आहे, चला हे सँडविच उघडूनच पाहूया. बरं, आता जरा तांत्रिक भाषेत बोलायचं झालं तर NPN ट्रान्झिस्टर म्हणजे एक असा सेमीकंडक्टर डिव्हाइस जो N प्रकारच्या मटेरियलच्या 2 थरांमध्ये P प्रकारच्या मटेरियलचा एक पातळ थर ठेवून तयार होतो. हीच ती 3 स्तरांची रचना आहे जी त्याला त्याची खरी ताकद देते. आता हे जे थर आहेत ना, ते असेच कसेही रचलेले नाहीयेत. ह्या रचनेमुळे 2 अत्यंत महत्त्वाचे PN जंक्शन्स तयार होतात. एक एमिटर आणि बेस यांच्यामध्ये आणि दुसरा कलेक्टर आणि बेस यांच्यामध्ये. हे 2 जंक्शन्स खरं तर ट्रान्झिस्टरच्या सगळ्या कामाचा मूळ आधार आहेत. या सँडविचमध्ये 3 मुख्य भाग आहेत, किंवा आपण त्यांना 3 खेळाडू म्हणू शकतो. आणि प्रत्येक खेळाडूची एक खास भूमिका आहे. चला ओळख करून घेऊया. हे आहेत एमिटर, बेस आणि कलेक्टर. चला सुरुवात करूया एमिटरपासून. याला E असंही म्हणतात. हा भाग खूप जास्त डोप केलेला असतो. म्हणजे काय तर त्यात भरपूर मोकळे इलेक्ट्रॉन्स असतात. त्याचं मुख्य काम आहे बेसमध्ये मोठ्या संख्येने इलेक्ट्रॉनचा प्रवाह पाठवणं. थोडक्यात तो या खेळातला मुख्य स्रोत आहे. आता वळूया मधल्या भागाकडे, म्हणजे बेसकडे. याला B ने दाखवतात. हा थर इतका पातळ असतो की विचारू नका. साधारणपणे फक्त 0.001 इंच. आणि तो खूप कमी डोप केलेला असतो. याची रचनाच अशी केली आहे की एमिटरमधनं आलेले इलेक्ट्रॉन्स इथे फार काळ न थांबता पटकन पुढे निघून जावेत. आणि शेवटी येतो कलेक्टर, ज्याला आपण C म्हणतो. हा दिसताना सगळ्यात मोठा भाग असतो. त्याचं काम तसं सोपं आहे, बेस ओलांडून आलेल्या सगळ्या इलेक्ट्रॉन्सना गोळा करणं. आणि त्याचा हा जो मोठा आकार आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. कारण कामाच्या दरम्यान जी उष्णता निर्माण होते ती बाहेर टाकण्याचं काम हा मोठा आकारच करतो, ज्यामुळे आपलं उपकरण सुरक्षित राहतं. चला या तिघांची एका नजरेत पटकन तुलना करूया. बघा, या तक्त्यामध्ये अगदी स्पष्ट दिसतंय की प्रत्येकाचं डोपिंग, आकार आणि काम कसं वेगळं आहे. आणि म्हणूनच प्रत्येकजण आपापल्या भूमिकेसाठी अगदी परफेक्ट आहे. एमिटर स्रोत म्हणून, बेस नियंत्रक म्हणून आणि कलेक्टर गोळा करणारा म्हणून. तर आतापर्यंत आपण या उपकरणाची भौतिक रचना पाहिली. पण इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात म्हणजे सर्किट डायग्राममध्ये आपण याला कसं दाखवतो, चला आता त्याची ब्लूप्रिंट समजून घेऊया. इथे बघा, हे अगदी स्पष्ट दिसतंय. डावीकडे आहे तीच आपली NPN सँडविचची रचना आणि उजवीकडे आहे त्याचं सर्किटमधलं चिन्ह. म्हणजे दोन्ही गोष्टी एकच आहेत. एक आहे खरी वस्तू आणि दुसरं आहे तिचं सांकेतिक रूप. आता ह्या चिन्हांमध्ये कधीकधी गोंधळ होऊ शकतो, पण NPN ट्रान्झिस्टर ओळखण्याची एक एकदम सोपी युक्ती आहे. फक्त एमिटरवर जो बाण आहे ना, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. आणि ती युक्ती आहे हा छोटासा इंग्रजी वाक्यांश, नॉट पॉइंटिंग इन. लक्षात ठेवायला अगदी सोपा. याचा अर्थ काय तर NPN चिन्हामध्ये एमिटरवरचा बाण हा बेसच्या आतल्या दिशेला नसतो, तो बाहेरच्या दिशेने जातो. म्हणजे नॉट पॉइंटिंग इन. NPN मधला N आणि नॉट मधला N. ही सोपी युक्ती नेहमी लक्षात ठेवा, कधीच चुकणार नाही. बरं, आपण हे तर पाहिलं की ट्रान्झिस्टर कसा दिसतो आणि त्याला ओळखायचं कसं. पण एवढा लहान आणि एवढा गुंतागुंतीचा घटक तयार कसा केला जातो, चला आता याच्या निर्मिती प्रक्रियेवर एक नजर टाकूया. आजकाल बहुतेक सगळे ट्रान्झिस्टर्स सिलिकॉन नावाच्या मूलतत्वापासून बनवले जातात. आणि त्यांना बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती अत्यंत अचूक आणि नियंत्रित असते. सगळ्यात जास्त वापरली जाणारी पद्धत आहे डिफ्युजन प्रक्रिया. याच्या 2 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली, डिपॉझिशन. यात सिलिकॉनवर अशुद्धतेचा म्हणजे डोपंटचा एक थर जमा केला जातो. आणि दुसरी पायरी, डिफ्युजन. यात तापमान वाढवून त्या अशुद्धतेच्या अणूंना सिलिकॉनच्या आत शोषून घेतलं जातं. अगदी स्पंज पाणी शोषून घेतो तसं.
यापेक्षाही एक अधिक प्रगत पद्धत आहे जिला एपिटॅक्सियल ग्रोथ म्हणतात. इथे अणू पसरवण्याऐवजी त्यांना एकावर एक रचलं जातं, जसं आपण बिल्डिंग ब्लॉक्स रचतो. यामुळे अणू थेट सिलिकॉनच्या क्रिस्टल रचनेचा भाग बनून वाढतात. या पद्धतीमुळे निर्मितीवर जास्त अचूक नियंत्रण मिळवता येतं. याच एपिटॅक्सियल ग्रोथमुळे 2 प्रकारचे ट्रान्झिस्टर बनतात. एक म्हणजे प्लॅनर, ज्यांचा वरचा पृष्ठभाग एकदम सपाट असतो, आणि दुसरे मेसा, ज्यात बेस आणि एमिटरचे भाग एका पठारासारखे थोडे उंच केलेले असतात. हा उंचवटा तारा जोडण्यासाठी सोयीचा ठरतो. तर एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की या रचनेमधली प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक थर, त्यातल्या अशुद्धतेचं प्रमाण, त्याचा आकार, या सगळ्यामागे एकच उद्देश आहे: विद्युत प्रवाहावर अत्यंत अचूकपणे नियंत्रण मिळवणं. तर आपण पाहिलं की हे सूक्ष्म सँडविच त्याच्या NPN थरांसोबत आणि एमिटर बेस कलेक्टर या खेळाडूंसोबत आपल्या संपूर्ण डिजिटल जगाचा आधारस्तंभ आहे. त्याची रचनाच त्याची खरी शक्ती आहे. पण सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न अजून बाकी आहे. जेव्हा आपण याला वीज पुरवठा करतो तेव्हा आत नक्की काय घडतं? ते एक स्विच म्हणून किंवा अॅम्प्लिफायर म्हणून कसं काम करतं? याबद्दल आपण पुढच्या भागात नक्की बोलू.